आता इकडे गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुविषयीचं महत्त्व सांगायला आम्ही हा प्रोग्राम सुरू केला आहे. आणि आपले व्यासमुनी, तुम्हाला आपले प्रथम गुरु आई आहे. आई ही प्रथम गुरु आहे. आणि मग आम्हाला वाटेवाटेत प्रत्येक पावलावर गुरु भेटतात. आणि ते गुरु आपल्याला जे अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग दाखवतात. आणि त्याच्यातून आम्हाला सगळं ज्ञान मिळते. असे हे जसं व्यासमुनी हे प्रथम गुरु म्हणतात त्यांना. हे महर्षी होऊन गेले. त्यांनी महाभारताची रचना केली. आणि व्यासमुनीच्या आई कोण तर सत्यवती आणि वडील राजा पराशर यांच्या ते मोठे ग्रंथकार होऊन गेले. आणि त्याने आम्हाला शिकवलं गुरुचं हे. आता गुरु हे काय करतो, ज्ञानाचा अंधकार दूर करून प्रकाशाकडे नेण्याचं. जशी आपली वात म्हणजे समयीची वात जळते आणि आम्हाला अंधारातून प्रकाश देते, तसेच गुरु आम्हाला करते. प्रथम गुरु आई म्हणजे पोटात 9 महिने आम्हाला ठेवते, आमचं संगोपन करते, सगळे काम करते, तरी पण सगळं दुःख सहन करून ती आम्हाला जन्म देते. आणि मग आमच्या हाताला धरून ती सगळं ज्ञान शिकवते. तसंच आमचे त्याच्या म्हणजे पिता म्हणजे म्हटलं आहे ना, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य गुरु भव. तर तसंच ते सगळेजण आम्हाला ज्ञान देत पुढे होतं. पण आज आम्ही रुग्णाशयात 2008 पासून आजपर्यंत आम्ही रुग्णाशयात योगा करत होतो. आता ते चालूच राहणार. इकडे सहाय्यता होम नर्सिंग आहे. ती मुलं सकाळी 5:30 ते 6:30 योगा करतात. त्यांना स्पेशल गुरु येतो रवींद्र पाटील, ते त्यांच्याकडून शिकतात. असं म्हणजे हे आमचं गुरुचं हे आहे. ते आम्ही पुढे चालू म्हणजे म्हणताना गुरुने दिला करावासा आणि चालू आम्ही वारसा, तसा आम्ही हे चालू ठेवणार आणि पुढे सुद्धा हे करत राहणार. मातृछाया ट्रस्टच्या वतीने हे रुग्णाश्रय चालवण्यात येतं. मातृछाया ट्रस्ट आता 50व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. मातृछाया ट्रस्टनी गोव्यामध्ये त्यांचे एकूण 6 आश्रम आहेत. त्या 6 आश्रमापैकी रुग्णाश्रय हा एक आश्रम आहे की जिथे मल्टिपल ॲक्टिव्हिटी ह्या इथे चालतात. म्हणजे सुरुवातीला हे फक्त पेशंटला राहण्याची जागा म्हणून हे सुरुवातीला बांधण्यात आलं होतं. पण हळूहळू आता त्याच्यामध्ये खूप साऱ्या सेवा आपल्या इथे चालतात. जसं की सहायता होम केअर नर्सिंग कोर्स आपल्या इथे चालवला जातो पूर्णपणे मोफत. त्याच्यानंतर मेडिकल इक्विपमेंट हे इथं दिले जातात. त्याच्यानंतर जयपूर फूड सेवा आहे. ज्यांचे पाय कट झालेले आहेत त्या रुग्णांसाठी पण मोफत पाय देण्याची व्यवस्था करतो. त्याच्यानंतर आपली स्वतःची ॲम्ब्युलन्स आहे की जी माफक दरात रुग्णांना जाण्या येण्याची व्यवस्था करते. अशा विविध सेवांनी हे रुग्णाश्रय भरलेलं आहे. इथे भरपूर सेवा इथे चालतात अशा पद्धतीने. आणि इथे खूप सारे हे जे प्रोग्राम आहेत, जसं की आजचा जो प्रोग्राम आहे तो गुरुपौर्णिमेचा प्रोग्राम आहे. तसंच आपल्याकडे नवरात्रीचा उत्सव चालवला जातो, गणपती उत्सव चालवला जातो. आणि हे जे प्रोग्राम आहे हे दरवर्षी या रुग्णाश्रयामध्ये मोठ्या उत्साहात चालवले जातात.